आमचं सरकार हे ऑन फील्ड काम करत आहे। वैभव थोडंसं थांबवते, या मुद्द्याकडे येऊचे आपण। ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाद जोशी सध्या आपल्या सोबत आहेत। सर नमस्कार। खरं तर अभिनंदनीय अशी गोष्ट आहे की आता मराठी भाषेच्या अभिजाततेवरती सरकारी शिक्कामोर्तब देखील झालंय। आपली प्रतिक्रिया? मला असं काही झालं आहे हे पहिल्यांदा तुमच्याच कोण कळतंय त्याबद्दल पहिले तुमचं अभिनंदन ही बातमी मला दिल्याबद्दल। आणि हा शासन निर्णय कुठे आहे हे आम्ही 24 ऑक्टोबरला पहिलं पत्र पाठवून विचारल्यानंतर 3 स्मरणपत्र दिली आणि तरीही केंद्राने काही कळवलं नव्हतं। मग त्याच्या परवापासून बातम्या झाल्या, त्यानंतर तातडीने ज्या काही हालचाली झाल्या त्याच्याबद्दल आम्ही मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांचा आधीच आभार मानले आणि अभिनंदन केलं की तुम्ही तातडीने आपला अधिकारी पाठवला शासन निर्णय घ्यायला। आणि केंद्र सरकारचंही या निमित्ताने आम्ही अभिनंदन करतो की उशिरा निघाला असला तरी अधिकृत निर्णय आम्हाला हवा होता। आता आम्ही आमच्या पत्रामध्ये जे मागितलेलं आहे ते काय काय लाभ मराठीला मिळणार आहेत ते त्याच्यात आहे की नाही हे शासन निर्णय बघितल्यावर कळेल। असेल तर आम्ही त्याचं स्वागतच करू, नसेल तर आम्ही पुन्हा पाठपुरावा करू। काय काय उल्लेख केलाय आपण पत्रात? काय काय मराठी भाषेला मिळावं असं तुम्हाला वाटतं? आम्ही 4 मुद्दे त्या पत्रामध्ये केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांना विचारले होते की जे लाभ अभिजात भाषेचा दर्जा जिला दिला जातो त्यांना मिळतात त्यातले आम्हाला मराठीला तुम्ही काय काय देणार आहात आणि आता तुम्ही 2024-25 या वर्षात उरलेला जो काळ आहे तेवढ्या काळात मराठीला किती निधी देणार आहात, कारण ऑक्टोबरमध्ये तुम्ही घोषणा केली। दुसरं आम्ही त्यांना हे विचारलं होतं की जो काही खूप सांगितलं जातं की 500 कोटी मिळणार 700 कोटी मिळणार, ज्याला जे वाटेल तो ते बोलतो, तो गोंधळ प्रचंड आहे मराठी भाषिक समाजाच्या मनामध्ये, तो दूर करा। किती निधी मराठी भाषेला कसा मिळणार, तो टप्प्याटप्प्याने मिळतो, एकत्र दिला जातो, सरकारला दिला जातो आणि त्याच्यामध्ये काय काय सरकारला त्या निधीमधून करायचं असतं, याची 2 आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्या भाषेला दिले जातात असं आधीच्या 6 भाषांच्या संबंधात जे म्हटलं गेलं होतं। तर ज्यांना दिले जातात त्याची काय कार्यपद्धत काय आहे, त्याच्या अटी काय, नियम काय, त्याची समिती कोण नेमतं, त्या समितीत कोण असतं, ते तज्ञ कोण, ही सगळी आम्ही त्यांना विचारलं। दुसरं सेंटर ऑफ एक्सलन्स त्या भाषेकरता जे निर्माण होतं त्याच्यासाठी केंद्र सरकार किती निधी देतं की सगळा बोजा राज्यावर टाकतं आणि त्या राज्याचा काय संबंध असतो। आणि अजून महत्त्वाची गोष्ट की केंद्रीय विद्यापीठांमध्ये अभिजात दर्जा मिळालेल्या भाषा यांच्या शिकवल्या जातात, संशोधन होतं। तर ती जी 40 केंद्रीय विद्यापीठ आहेत आधी ज्या भाषांना मिळाला त्यातल्या कोणत्यांचं कुठे कुठे सुरू झालं आणि मराठीचं केव्हा सुरू करण्याच्या कशा योजना आहेत आणि या व्यतिरिक्त अजून काय लाभ असतात हे आम्हाला एकदा स्पष्ट करा, म्हणजे मग आम्ही आमच्या सरकारकडे सुद्धा त्याचा पुढे पाठपुरावा करू शकू, सहकार्य करू शकू। आमचं काही लागलं तर त्याचं काही उत्तर 3 महिने आलं नव्हतं, म्हणून आम्ही 3 स्मरणपत्र दिल्यावर मग शेवटी जेव्हा माध्यमांनी तुमच्याच वाहिनीने माझं मुलाखत घेऊन लोकांपर्यंत सगळं पोहोचवलं, त्यानंतर या तातडीने घडामोडी घडल्या, त्याबद्दल महाराष्ट्र सरकारचं अभिनंदन, मुख्यमंत्र्यांचं, मराठी भाषा मंत्र्यांचंही अभिनंदन की त्यांनी इतक्या तातडीने अधिकाऱ्यांना पाठवून तो आणायला लावला कागद जो लागतो आपल्याला अधिकृत। आता प्रत्यक्षामध्ये आम्ही जे जे मागितलेलं आहे ते सगळं त्यात आहे की नाही हे बघितल्यानंतर आपण त्याच्यावर पुन्हा प्रतिक्रिया देऊ शकू। अभिजात दर्जा देण्याची केलेली घोषणा आणि त्यानंतर हाती GR येण्यासाठी लागलेला वेळ याच्यामध्ये जो काही कालखंड मध्ये गेलाय त्या काळात सरकार उदासीन होतं असं वाटतं तुम्हाला? निश्चितपणे 10 वर्ष सरकार उदासीन होतं। केंद्राने 10 वर्ष दर्जा अडवून ठेवला, आम्ही 10 वर्ष पाठपुरावा करत होतो। महाराष्ट्र सरकार सुद्धा आमचं प्रतिनिधी मंडळ घेऊन जाणार होतं बडोद्याच्या संमेलनात, आम्हाला आश्वासन दिलं होतं तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी साहित्यिकांचं प्रतिनिधी मंडळ घेऊन जाऊ। मराठी भाषा मंत्र्यांनी विधान परिषदेमध्ये त्यावेळेच्या सांगितलं होतं की सर्वपक्षीय प्रतिनिधी मंडळ घेऊन जाऊ। आम्ही 5 लाख पोस्टकार्डची मोहीम केली होती 2018 साली। आम्ही हा जो दबाव वाढवत नेला त्याचा परिणाम आहे की हा दर्जा मिळाला, पण महाराष्ट्र सरकारने सुद्धा ज्या पद्धतीने आमची अपेक्षा होती की त्याचा पाठपुरावा करावा तो तेव्हा केला नव्हता। हे सत्य, हा इतिहास आहे, हा कसा पुसला जाणार? जी एक खूप मोठा लढा सगळ्याच साहित्यिकांनी दिला आणि त्याचा परिपाक म्हणजे आजचा दिवस आहे। आज GR हाती आलेला आहे, मराठी भाषेच्या अभिजात दर्जावरती सरकारी शिक्कामोर्तब झालेला आहे। श्रीपाद जोशीजी आपले मनापासून आभार, आपण ABP माझाला प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल। एक छोटासा ब्रेक घेतो।